मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेतील चिरागनगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज या वास्तूला भेट देण्यात आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे आणि स्मारक समितीचे सचिव रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या घराच्या संवर्धनामध्ये पक्षाने केलेल्या योगदानाचा उल्लेख शासकीय स्तरावर करण्यात यावा अशी मागणी केली। सन 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकारातून या वास्तूची खरेदी करण्यात आली होती। त्यानंतर समितीच्या माध्यमातून घराची देखभाल आणि संवर्धन करण्यात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आलाय। मला अभिमान आहे की त्यावेळेला 2002 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रमेशजी कदम असेल किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समिती असेल, त्यांनी ही वास्तू 11.5 लाखाला विकत घेतली एका मुस्लिम बांधवांकडून आणि त्याचं आजपर्यंत जतन त्या ठिकाणी करण्यात आलं। त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे वास्तूची स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय झाला होता। दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि आज आनंद आहे की 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या औचित्य साधून उद्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याचं आज भूमिपूजन करून त्याचं सुरुवात करतायत। आमचा त्याला पाठिंबा आहे, परंतु हे करत असताना ज्यांनी या स्मारकाचं जतन केलं त्या अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला बरोबर विश्वासात घेणं हे खरं म्हटलं तर गरजेचं आहे। आम्हाला श्रेयवाद नको, पक्षवाद नको, परंतु ते करत असताना या सर्व प्रकल्पाच्या संदर्भामधली थोडीशी मातंग समाजातले जे काही नेते असतील किंवा आमच्या ह्या स्मारक समितीचे काही पदाधिकारी असतील यांना बरोबर घेऊन यामध्ये काय काय केलं पाहिजे याची चर्चा होणं गरजेचं आहे। मला एक मुद्दाम नोंद तिथे करावी लागते की हा प्रकल्प उभा करत असताना, हे स्मारक उभा करत असताना तो या ह्याच्यातून करतायत ते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून, प्राधिकरणातून, SRAच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रकल्प किंवा स्मारक उभं करण्याचं सरकारने धोरण का घेतलं मला अजून कळलं नाही। अनेक अशी स्मारकं जी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, अनेक महापुरुषांची स्मारक ज्यावेळेला उभी करतो त्यावेळेला ते एक तर सांस्कृतिक कार्य खात्याकडून केलं जातं किंवा राज्य सरकार स्वतंत्रपणाने त्याला एक निधी उपलब्ध करतं आणि तशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू होतं। SRAच्या प्रोजेक्टमधून आपण हा प्रकल्प करण्याचं काय केलेलं आहे, टेंडर प्रक्रिया झाली असेल, परंतु याचं नियोजन करण्यासाठी फक्त हेच खातं का मिळालं याचं अजून मला स्पष्टीकरण झालं नाही पाहिजे। मला एक सांगावंसं वाटतं की फक्त इथं स्मारकच व्हावं, इथं कुठल्याही प्रकारची दुसरी योजना येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करू, आदरणीय पवार साहेब सुद्धा चर्चा करणार आहेत आणि या संदर्भामध्ये बैठक घेऊन आमचे काय मुद्दे मांडायचे ते आम्ही तिथे मांडू। दरम्यान 31 जुलै रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे। या स्मारकाला आमचा विरोध नसला तरी शासकीय समितीमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। दुसरीकडे घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी या विषयावर राजकारण करू नये असे आवाहन केले। उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक आणि अलौकिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। जवळपास 57 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्राचे नव्हे देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांची जी इच्छा होती, जे स्वप्न होतं, ते स्वप्न आदरणीय देवाभाऊंनी साकार केलं। संपूर्ण जागा रिकामी झाले आणि उद्या या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे। वास्तविक ही गोष्ट आधीच्या सरकारला करता आली असती, पण राजकीय इच्छाशक्ती असेल आणि मनापासून समाजाला आपण काहीतरी देणं लागतो अशी भावना असेल तर जे प्रेरणादायी आहेत सगळ्यांसाठी त्या स्वर्गीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक
कितीतरी वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. 2002 साली हे घर विकत घेतलंय, ज्या घरात अण्णाभाऊ राहायचे. तर 2002 पासून कुठल्याही सरकारनं या बाबतीत काहीच केलं नाही. मला राजकीय बोलायचं नाही, पण या गोष्टीसाठी मनापासून जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलंय. आणि आज त्यांच्या प्रयत्नातून, या युती शासनाच्या प्रयत्नातून या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं स्मारक उभं राहत आहे. मुळामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचा या स्मारकाला विरोध आहे का? जे 57 वर्ष तुम्हाला करता आलं नाही, तुमच्या नेत्यांना करता आलं नाही. माननीय शरद पवार साहेब किती वेळा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, मी हा प्रश्न विचारावा का त्यांनी का नाही केलं? एक चांगलं काम होतंय तर उगाच तुम्ही दुधात विरजन नका टाकू. समाज आज आनंदी आहे. खेडेपाड्यातून लोक मातंग समाजाची निघाली आहेत. उद्या शुक्रवार आहे, सकाळी 10 वाजता भूमिपूजन होणार आहे. खेडेपाड्यातून लोक निघाले तिथे यायला. त्यांच्या आनंदात शरद पवार गटाचे नेते जर विरजन घालणार असतील तर हे दुर्दैव आहे. उलट माझ्याकडून सकारात्मक त्यांना एक भावनिक त्यांना आव्हान आहे की हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागेल की आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि युती शासनामुळे हा इतका सुंदर कार्यक्रम होतोय. पण या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आपला पक्ष विसरून आपण अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या बाबतीमध्ये आपलं कसं योगदान होईल या भावनेने एकत्र आलं पाहिजे. आता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार की सर्व पक्ष एकमताने हा सोहळा पार पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.